Good evening everyone, this is Deepak here. Once again I welcome all of you to the classes of spoken English, and today in this class we are going to see some negative sentences based on simple future tense. Simple future tense वर आधारित आज आपण नेगेटिव्ह सेंटेन्स पाहू. तर सुरुवातीला या ठिकाणी मी तुम्हाला स्ट्रक्चर लिहून देतो आणि त्याच्यावर काही आपण एक्झाम्पल्स घेऊ. पण त्या अगोदर तुम्हाला काय करायचं म्हणजे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. जे पण मी स्ट्रक्चर घेणार आहे आणि एक्झाम्पल्स घेणार आहे त्याच्याकडे. त्यामुळे काय होईल माहिती का, तुमच्या ब्रेन मध्ये जे स्ट्रक्चर आणि एक्झाम्पल्स सक्सेसफुली सेव्ह होतील. तर बघा स्ट्रक्चर या ठिकाणी स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे. बघा स्ट्रक्चर सुरुवातीला आपण घेणार सब्जेक्ट प्लस. आता या आधीच्या क्लासमध्ये सिंपल फ्युचर टेन्सचं जे स्ट्रक्चर होतं त्या ठिकाणी आपण कशाचा यूज करत होतो, विलचा. आता आपल्याला नेगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचे, त्यामुळे आपण कशाचा यूज करणार या ठिकाणी, विल नॉटचा. बघा विल नॉट हा जो शब्द आहे विल नॉट, तर याचा मध्ये का क्रिएटेड फॉर्म म्हणजे किंवा कंट्रॅक्टेड फॉर्म म्हणतात त्याला. म्हणजे काय, याचा शॉर्ट फॉर्म याला काय म्हणतात माहिती का, ओन्ड. काय म्हणतात, ओन्ड. तुम्ही माहिती का याचा पण यूज करू शकता ओनचा, किंवा तुम्ही विल नॉटचा पण यूज करू शकता. या ठिकाणी सब्जेक्टच्या नंतर आपण ओनचा यूज करू. सब्जेक्ट प्लस ओन्ड प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट झालं स्ट्रक्चर. आता स्ट्रक्चरला काय करायचं तुम्हाला माहिती का, 2-4 वेळेस त्याला म्हणायचं सब्जेक्ट प्लस ओन्ड प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस ओन्ड प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. यामुळे काय होतं ते तुम्हाला समजतं चांगल्या पद्धतीने स्ट्रक्चर, किंवा नाही असं आहे स्ट्रक्चर. सब्जेक्ट प्लस ओन्ड प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. देन आता आपण याच्यावर एक्झाम्पल्स घेऊ. फर्स्ट एक्झाम्पल, ज्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं असतं की मी उद्या येणार नाही, मी तिथे येणार नाही, मी तिथे जाणार नाही, हे जे सेंटेन्स आहे हे कशावर तयार होतात, सर्व या स्ट्रक्चरवरून. फॉर एक्झाम्पल आता मला म्हणायचं मी उद्या येणार नाही, तर आपण कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, बघा कसं म्हणायचं, आय वोंट कम टुमारो. मी उद्या येणार नाही, आय वोंट कम टुमारो. मी उद्या येणार नाही, आय वोंट कम टुमारो. मी उद्या येणार नाही. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या लायब्ररीमध्ये बसलेले, ठीक आहे, आणि तुमच्या मित्रांनी म्हटलं चल चहा घ्यायला, पण तुम्हाला चहा आवडत नाही. मग तुम्ही त्याला म्हणणार मी चहा घेणार नाही, मी तुमच्या सोबत येतो, मी तिथे येतो हॉटेलमध्ये, पण मी चहा घेणार नाही. तर हेच वाक्य तुम्हाला इंग्लिशमध्ये म्हणायचंय, मी चहा घेणार नाही. तर तुम्ही कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, बघा कसं म्हणायचं, आय वोंट टेक अ टी. मी चहा घेणार नाही, आय वोंट टेक अ टी. मी चहा घेणार नाही. आय वोंट टेक अ टी. मी चहा घेणार नाही, आय वोंट टेक अ टी. फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं म्हणायचंय, मी नवीन कार खरेदी करणार नाही, मी नवीन कार खरेदी करणार नाही. कारण माहिती का तुमच्याकडे ऑलरेडी एखादी कार आहे आणि तुमचा मित्र म्हणतोय तुम्हाला एक कार घ्यावा, त्याला सांगायचं मी कार खरेदी करणार नाही, कारण माझ्याकडे ऑलरेडी एक कार आहे, मी कार खरेदी करणार नाही. तर हे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं बघा, आय won't buy a new car. I won't buy a new car. मी नवीन कार खरेदी करणार नाही. I won't buy a new car. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय मी तिला माफ करणार नाही. एखादी मुलगी आहे, तिच्याकडून काही मिस्टेक झाली आणि मला म्हणायचंय किंवा तुम्हाला म्हणायचंय मी तिला माफ करणार नाही. तर कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, आय वोंट फॉरगिव्ह हर. मी तिला माफ करणार नाही, आय वोंट forgive her. तुम्ही यू पण टाकू शकता, किंवा मी तुला माफ करणार नाही, मी तिला माफ करणार नाही. तिला जर म्हणायचं असेल तर हर टाकायचं, आणि तुला जर म्हणायचं असेल तर यू टाकायचं. आय वोंट फॉरगिव्ह यू. मी तुला माफ करणार नाही, आय वोंट फॉरगिव्ह हर. मी तिला माफ करणार नाही, अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल आता मला म्हणायचंय मी तुला विसरणार नाही. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, आय वोंट फॉरगेट यू. मी तुला विसरणार नाही. आय वोंट फॉरगेट यू. मी तुला विसरणार नाही, मी तुला कधीच विसरणार नाही. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, मी तुला कधीच विसरणार नाही. आय वोंट नेव्हर फॉरगेट यू. मी तुला कधीच विसरणार नाही. I won't never forget you. मी तुला कधीच विसरणार नाही. I won't never forget you. मी तुला कधीच विसरणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला सेंटेन्स तयार करायचे. आणि तुम्हाला काय करायचं माहिती का, मी जसं म्हणतोय ना तसंच माझ्या मागे तुम्हाला सेंटेन्स म्हणायचे. त्यामुळे काय तुमची सुद्धा प्रॅक्टिस होईल व्हिडिओ चालू असताना सुद्धा. आता बघा काही एक्झाम्पल्स आपण इकडे घेऊ. फॉर एक्झाम्पल आता आपण थोडे वेगळे सेंटेन्स घेऊ. कशा माहिती का, बघा आय नोचा यूज करू आपण सुरुवातीला. आय नो म्हणजे कसं मला माहिती आहे,
मला माहित आहे की तू त्याची चुकी मान्य करणार नाही, मला माहित आहे तो त्याची चुकी मान्य करणार नाही, असं तुम्हाला म्हणायचं एखाद्याला की मला माहिती आहे तो त्याची चुकी मान्य करणार नाही. तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं बघा, आय नो ही won't, I know he won't accept his mistake. मला माहिती तो त्याची मिस्टेक मान्य करणार नाही, मला माहिती आहे तो त्याची चुकी मान्य करणार नाही. आय नो ही वोंट ऍक्सेप्ट हिज मिस्टेक. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं म्हणायचंय, मला माहिती आहे तो पार्टी देणार नाही. तुमचा एखादा मित्र आहे आणि तुम्हाला सांगायचंय मला माहिती, त्याला सांगितलं ना आपण तरी सुद्धा तो पार्टी देणार नाही, मला माहिती आहे तो पार्टी देणार नाही. तर हे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं बघा, आय नो ही won't come म्हणजे काय, येणे. आय नो ही won't come in the party. मला माहिती तो पार्टी देणार नाही. आय नो ही won't come in the party. मला माहिती तो पार्टी देणार नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं म्हणायचंय, मला माहिती आहे ते होणार नाही, मला माहिती आहे की ते होणार नाही. आपण म्हणले कधी कधी मला माहिती आहे की ते होणार नाही, एखादं काही असेल, काम असेल, काही असेल, मला माहिती आहे ते काही होणार नाही, त्याच्याकडून काही होत नाही. एखादा मुलगा असेल कोणी आणि तुम्हाला म्हणायचंय की मला माहिती आहे ते की होणार नाही, मला माहित आहे की ते होणार नाही. तर इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं बघा, आय नो इट वोंट, आपण त्या ठिकाणी इटचा वापर करणार. आय नो इट वोंट हॅपन. याचा अर्थ काय, मला माहिती ते होणार नाही. आय नो इट वोंट हॅपन, मला माहित आहे ते होणार नाही. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा आहे किंवा एखादा चांगला व्यक्ती आहे आणि त्याचं म्हणणं आहे की मला स्टार व्हायचंय एका रात्रात. मग एका रात्रात कोणी स्टार होतं का एका रात्रात? तर मग मला म्हणायचंय किंवा तुम्ही एका रात्रात स्टार होऊ शकत नाही किंवा तुम्ही एका रात्रात स्टार होणार नाही. तुम्ही कोणी असो एका रात्रात कसं स्टार होणार बघा, होणार का नाही होणार. तुम्हाला म्हणायचंय तुम्ही स्टार होणार नाही एका रात्रीत. तुम्ही एका रात्रीत स्टार होणार नाही किंवा रातोरात तुम्ही स्टार होणार नाही. आपण म्हणणे तुम्ही रातोरात स्टार होणार नाही, त्यासाठी मेहनतच करावं लागते. तर आपण कसं म्हणणार, तुम्ही रातोरात स्टार होणार नाही. तर बघा, यू ओंट. आता या ठिकाणी यू ओंट येईल काय, यू ओंट बिकम यू ओंट बिकम अ स्टार ओव्हरनाईट. याला काय म्हणतात, ओव्हरनाईट. रातोरात म्हणजे काय, ओव्हरनाईट. यू वोंट बिकम अ स्टार ओव्हरनाईट, तुम्ही रातोरात स्टार होणार नाही, अशा पद्धतीने. फॉर एक्झाम्पल आता मला म्हणायचंय, मला माहित आहे तो व्यवसाय सुरू करणार नाही. मला माहित आहे तो व्यवसाय सुरू करणार नाही. व्यवसाय म्हणजे काय, बिझनेस. मला माहिती आहे तो व्यवसाय सुरू करणार नाही. तर हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार बघा, आय नो ही वोंट स्टार्ट अ बिझनेस. आय वोंट ही स्टार्ट अ बिझनेस, मला माहिती आहे तो व्यवसाय सुरू करणार नाही. आय नो ही वोंट स्टार्ट अ बिझनेस. एखादा मुलगा असेल किंवा तुम्हाला असं एखाद्याला म्हणायचंय किंवा मला म्हणायचंय की मला माहित आहे तो नोकरी करणार नाही. तो मुलगा आहे ना, तो नोकरी करणार नाही कारण त्याला व्यवसाय करायचा आहे, त्याला तो नोकरी करणार नाही. तर हे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, किंवा मला माहित आहे तो नोकरी करणार नाही. आय नो. तर बघा कसं म्हणायचं, आय नो ही वोंट डू अ जॉब. मला माहिती आहे तो नोकरी करणार नाही. आय नो ही वोंट डू अ जॉब, तो नोकरी करणार नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हणायचंय, एखादा कोणी व्यक्ती असेल किंवा तो एखादा व्यक्ती असेल आणि तो तुमच्या मताशी सहमत नसेल. एखादं मत समजा तुमची कोणती गोष्ट त्याला आवडत नसेल, मग तुम्हाला म्हणायचंय की तो सहमत होणार नाही. तो कसं म्हणणार तुम्ही इंग्लिशमध्ये, ही वोंट ऍग्री. तो सहमत होणार नाही. याचा अर्थ काय, तो सहमत होणार नाही. ही वोंट ऍग्री, त्याला कोणतीही गोष्ट मान्य पडणार नाही कारण त्याला मी काही सांगितलं ते आवडत नाही म्हणून तो सहमत होणार नाही. ही वोंट ऍग्री. बस तुम्हाला एवढंच म्हणायचं, ही वोंट ऍग्री, तो सहमत होणार नाही, अशा पद्धतीने. अजून काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेऊ. तुम्ही काय करायचं, स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके, लगेच याला मी पुसून घेतो. ओके डन. आता याला पुसतो मी.
डस्टर खूप छान आहे आपला. आणि ते मी बघितलं, ते पण आणलं होतं मी डस्टर, ते ब्लॅकबोर्डचं मिळतं ना ते, पण त्याने काय होतं माहिती का, एकदम असं क्लीन नाही निघत. त्या एखादा कपडा वगैरे असला की त्यानं क्लीन निघते, या कपड्याने तसं क्लीन निघते, त्याने तर क्लीन निघतच नाही. मला वाटलं ब्लॅकबोर्ड खराब झाला की, आपण ब्लॅकबोर्ड नाही खराब झाला, ते त्यांना व्यवस्थित पुसता येत नाही. तुम्ही प्रॅक्टिस करत राहा जा बरं. तुम्ही म्हणताय की नाही माझ्या मागे सेंटेन्स म्हणायचं, माझ्या मागे सेंटेन्स बोलत जा, त्यावेळेस तुम्हाला बोलता येईल इंग्लिशमध्ये. नुसतं पाहत जाऊ नका, नुसतं पाहत मजा घेता का, नुसतं मजा घेत असता गायला पाहून, मजा नाही घ्यायची, तुम्हाला शिकायचंय, पाहत जा. तर बघा या ठिकाणी आपण नेक्स्ट सेंटेन्स बघू. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला असं म्हणायचंय, तुमच्या मित्राला तुम्हाला म्हणायचंय किंवा मला माहिती आहे तू तुझे पैसे देणार नाही, मला माहिती आहे तो तुझे पैसे देणार नाही. तर इंग्लिशमध्ये कसं म्हणायचंय वाक्य बघा. आय नो he won't return your money. I know he won't return your money. मला माहिती आहे तू तुझे पैसे देणार नाही. आय नो ही वोंट रिटर्न युअर मनी. अशा पद्धतीने तुम्ही सेंटेन्स क्रिएट करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, आता मला म्हणायचंय की बाबा तो मित्र आहे माझा, पण त्याला माझी कोणतीही गोष्ट आवडत नाही, की तो माझ्या मताशी सहमत होणार नाही, तो माझ्याशी सहमत होणार नाही. फक्त असं म्हणायचं तुम्हाला, मला माहिती आहे तो माझ्याशी सहमत होणार नाही. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये बघा, कसं म्हणायचं. आय नो ही वोंट agree with me. मला माहिती आहे तो माझ्याशी सहमत होणार नाही. आय नो ही वोंट ॲग्री विथ मी. अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस तुम्हाला असं म्हणायचं असतं की मला तो त्याचे प्रॉमिस तोडणार नाही. एखादा मुलगा आहे आणि मला म्हणायचं आहे की तो त्याचं प्रॉमिस तोडणार नाही, तो त्याचे प्रॉमिस तोडणार नाही किंवा तो त्याचं प्रॉमिस तोडणार नाही. कसं म्हणणार इंग्लिशमध्ये. ही वोंट बघा कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये. ही वोंट ब्रेक म्हणजे तोडणे. ही वोंट ब्रेक हिज प्रॉमिस. तो त्याचं प्रॉमिस तोडणार नाही. याचा अर्थ काय, तो त्याचे प्रॉमिस तोडणार नाही. ही वोंट ब्रेक हिज प्रॉमिस. आता फॉर एक्झाम्पल, मला माहित आहे तो माझं प्रॉमिस तोडणार नाही. आता मला समज, मला माहित आहे तो माझं प्रॉमिस तोडणार नाही. आय नो ही वोंट ब्रेक माय प्रॉमिस. मला माहिती आहे तो माझा प्रॉमिस तोडणार नाही. आय नो ही वोंट ब्रेक माय प्रॉमिस. मला माहिती आहे तो माझं प्रॉमिस तोडणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल्स मी लिहून दिले. तुम्हाला काय करायचं, याची प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस कशी करायची तुम्हाला सांगतो मी. हे जे लिहिलंय ना तुम्ही, याला एका ज्या ठिकाणी पण लिहिलंय, एखाद्या डायरीत लिहिलं असेल, कुठेही लिहिलं असेल, ते डायरी काय करायचं म्हणजे समोर ठेवायची आणि त्याला बघायचं आणि म्हणायचं. प्रत्येक सेंटेन्सला कमीत कमी 10 वेळेस म्हणायचं. तो माणसानं सर तुम्ही तर पाठ करायला सांगताय, पाठ करायचं नाही सांगायचं तुम्हाला मी. हे सेंटेन्स तुम्ही 10 वेळेस म्हटलं का तुम्हाला माहिती आहे का मराठी ट्रान्सलेट करण्याची आवश्यकता पडत नाही आणि तुम्हाला माहिती आहे का ते ऑटोमॅटिक इंग्लिशमध्ये समजायला लागते, जर तुम्ही 10 वेळेस याची प्रॅक्टिस केली तर. आता हे सर्व तुम्ही ना असं समोर ठेवून प्रॅक्टिस करायची. नंतर काय करायचं, त्याला क्लोज करायचं रजिस्टरला आणि परत त्याला म्हणून पाहायचं की आठवते का, आपल्याला बोलता येते का, जमते का. जर जमलं तर दॅट्स ग्रेट, तुम्हाला इंग्लिश बोलणारच निश्चितच. बाकी तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा, निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय, टेक केअर, काळजी घ्या.